टाकल्याच्या सगळी हे बुडू लागला टाकावं तेव्हा ऍड करूया आहे बरोबर आहे काय Hey. ये सुनबाई माझी सुनबाई गेली नाही व गोपाण्याला ये सुनबाई माझी सुनबाई गेली नाही व गोपाण्याला औरा उशीर का गो तुला घरा परत येवाला औरा उशीर का गो तुला घरा परत येवाला आई एक नाही ग आई दोन नाही ग तीन हंड्याची दूर डोईला आई एक नाही ग आई दोन नाही ग तीन हंड्याची दूर डोईला ये सुनबाई माझी सुनबाई गेली नाही व गोपाण्याला ये सुनबाई माझी सुनबाई गेली नाही व गोपाण्याला काय खातोय? काय खातोय? दाखव काय खातोय? हे गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी SM4142. जाम दिवसानंतर भेटतोय गाईस. तर आज म्हणजे ब्लॉग काढायचा मेन मुद्दा म्हणजे असं आहे की एवढे दिवस ब्लॉग्स का नव्हते येत, की काय झालं वगैरे. तर एक सीन झालेला. तर असं झालं की शिर्डीचे ब्लॉग्सच्या नंतर हा ब्लॉग येईल. सध्या तरी 8व्या दिवसाचा ब्लॉग येणार आहे, पण तो सध्या एडिटिंगला टाकलेला आहे. आणि सध्या असं झालं की 31च्या दिवशी मी जरा मस्ती केली. म्हणजे सीडीवरती चढलेलो आणि गच्चीवर होतो. तर सीडीवर चढलेलो आणि सीडीवरनं उतरताना सीडी स्लिप झाली. आणि सीडी स्लिप झाली तर मी जोरात खालती पडलो. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, थांबा थोड्याला तुम्हाला ती सीन दाखवतो कुठनं पडलो आहे मी. तर पडलो आणि मणक्याला म्हणजे 12वा म्हणजे तेव्हा तर काही समजलं नाही काय लागलं आणि काय नाही कुठे. मला फुल पेन होत होता आणि डॉक्टरकडे नेलं. तर डॉक्टरनी एक्सरे काढला, मग MRI पण काढला आणि मीन्स ओव्हरऑल झालं. त्याच्यानंतर रिपोर्ट्स काढले. तर रिपोर्ट्समध्ये असं आलं की माझा जो स्पायनल कॉर्डचा जो 12वा स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे जो पार्ट असतो स्पायनल कॉर्डचा, मणका बोलतो ज्याला, तर तो दबले आणि थोडीशी बेंड होऊन थोडा क्रॅक झाला आहे. तर ओव्हरऑल असं झालं. आणि डॉक्टरनी मला फुल 3 महिने तरी बेड रेस्ट सांगितलं. आणि फुल 3 महिने आणि 3 महिने
तर माझ्या डोक्यात असं चाललेलं की 3 महिने मी करणार तरी काय, आणि फुल बेडवर झोपून राहायचं आहे. म्हणजे लॅपटॉप वगैरे यूज करू शकतो, मोबाईल वगैरे यूज करू शकतो, पण मीन्स झोपून, जास्ती करून म्हणजे झोपूनच राहायचं, म्हणजे असं बेडवर पडून राहायचा कुंभकर्णसारखा. तर आता असं झालं आहे की फुल 1 महिन्यानंतर मी ब्लॉग काढतो आहे. म्हणजे तरी 31 डिसेंबरला सकाळी 11:30 वाजता हा सीन झाला. आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो. तर नंतर ओव्हरऑल म्हणजे बोलायला गेलो तर असं झालं की की मीन्स ओव्हरऑल सगळे भेटायला येत होते वगैरे, तर काय सुचतच नव्हतं की ब्लॉग काढू की नको, काय होईल काय नाही. तर ओव्हरऑल मी 5 तारखेला डिस्चार्ज झालो, 5 जानेवारीला, आणि घरी आलो. नंतर मग ओव्हरऑल आता बरं वाटते थोडं, तर बोललो जरा ब्लॉग काढावा. तर आता असं झालं आहे की ओव्हरऑल असा बेल्ट दिला आहे मला घालायला. तर हा पूर्ण बेल्ट असा आहे की घातल्यावर असं वाटतं की एकतर कासवाची शेल असतो तो घातला आहे, नाहीतर मग ती शिल्ट असते ती घातली. तर ओव्हरऑल आता 3 महिने तर आराम करायचा आहे. तर बोललो यूट्यूब फॅमिलीला सांगावं तरी की काय झालं आहे आणि काय नाही माझ्यासोबत. तर सो आजचा ब्लॉग काढला आणि तुम्हाला दाखवतो कुठनं पडलं आहे गाईस. तर गाईस या हाईटवरतून, म्हणजे इथून ती शिडी लावलेली होती, तर इथून डायरेक्ट इथे पडलो आहे मी. ती काठी दिसते ना ब्लॅक, तिकडे म्हणजे इथे खालती पडलो आहे. हा माझा लॅपटॉप आहे. त्याच्यावर आता मी जो आपला 8व्या दिवसाचा म्हणजे शिर्डीचा जो व्लॉग आहे तो आता एडिट मारायला ठेवला आहे. म्हणजे एडिट मारायचं थोडा अजून, तो आता एडिट मारेल आणि मग नाश्ता वगैरे झालेला आहे. सो मग आता लॅपटॉपवर एडिटिंग करत बसेल आणि मग बघू. त्याच्या आधी हा व्लॉग येईल आणि तो पण व्लॉग येईल. तर दोन्ही व्लॉग्स जर आवडले, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. हे आपले रिपोर्ट्स आहेत, याच्यामध्ये एक्सरे वगैरे रिपोर्ट्स वगैरे आहेत. आणि आता ओव्हरऑल इथे बेडवर झोपलेलो आहे. आता एक गोळ्या वगैरे हे आपलं सेट करून घेतलेलं आहे फुल गोळ्या वगैरे. आता बघू. तर लॅपटॉपवर सध्या तरी एडिटिंग करतो. आणि मम्मी सध्या मार्केटमध्ये गेली आहे, म्हणजे खालतीच गेली आहे थोडं खायला आणायला वगैरे. तर आता बघू पुढे काय होतं ते. झोपल्या काय काम नाही करू शकत, तर कंटाळलेलो. तर 2 स्केचेस काढले. ही म्हणजे हा स्केच मी शिर्डीला जायच्या आधी काढलेला, आणि त्याच्या मागे न्यू स्केचचा रफ डायग्राम काढलेला, म्हणजे रफ थोडा काढलेला. आणि तुम्हाला थांबा पूर्ण स्केच कसं आहे ना ते दाखवतो तुम्हाला, पेंटिंग. हे बघा गाईस, ओव्हरऑल हा असा स्केच आहे पूर्ण, म्हणजे पेंटिंग बघा कशी काढलं. ॲक्च्युली ही फ्रेम आहे ना, तर मी इंस्टाग्रामवरती एका रीलमध्ये बघितलेली, तर मला जाम आवडली. तर मी सेम तसंच काढायचा प्रयत्न केला. आणि ओव्हरऑल हा जो दरवाजा आहे मला शिवनेरी फोर्टवरचा दरवाजा वाटतो. आणि हा मोमेंट म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचं नांगर फिरवलेला, म्हणजे पुण्याच्या जमिनीवरती. आणि हे बुरुजाचं म्हणजे एका माचीची, म्हणजे सुवळ्या माची किंवा कुठली तरी माची आहे, तर त्या टाईप वाटतं. आणि हा फ्रेम मला, म्हणजे ही जी प्लेस आहे ही आपण सगळ्यांनाच माहिती आहे, रायगडावरती जे रायरेश्वराचं मंदिर आहे ती प्लेस आहे. आणि हा मंदिर कोणतं आहे ते माहिती नाही, बट हा जो दरवाजा आहे तो राजगडावरचा वाटतं आहे, कारण की मी सेम राजगडावरती बघितलेला आहे. आणि
हा जो दरवाजा आहे तो रायगडावरचा जो नगारखाना आहे, म्हणजे जो मेन जिथे चर्चा व्हायची, तो तिकडचा दरवाजा आहे. तो ओव्हरऑल अशी एक मोठी फ्रेम बनवले. जस्ट एक म्हणजे हा फक्त एक नॉर्मल स्केच आहे, बट मला ही मोठी फ्रेम बनवायची आहे. सो ती नंतर बनवेन मी. पण टाईमपाससाठी म्हणजे काय टाईम निघत नव्हता, कंटाळा आलता, तर मग स्केचेसचा वेळ आहे तर मग करून टाकला स्केच. तर कसं वाटलं तुम्हाला स्केच ते नक्की सांगा. जर आवडलं असेल तर नक्की ट्राय मारेल अजून 2-3 स्केच काढायचं. गुड इव्हनिंग गाईस. झोपून उठलो म्हणजे जेवलो आणि डायरेक्ट झोपलो. तर शूट पण करता नाही आला पुढचं मग, आणि डायरेक्ट झोपून उठलो. मग आता फ्रेश झालो. तर बघू आता काहीतरी टाईमपास करत बसल. खायला आणलं ते खाईल वगैरे. तर खूप काकूंनी खायला वगैरे आणलेलं आहे. तर बघू खाईल आणि मग नंतर मग बघू जे एडिटिंगचं काम वगैरे करायचं आहे. परत बघू. ये आखरी पास्ता. गुड्डू आई लाजला. सारा आई इकडे उभी राहा. बोल कशी उभी राहा. बोल कशी दिसते मी. नकल्याच्या सगळी हे गुडू लागला नाकावर तेव्हा ऍड करूया काय. आहे बरोबर आहे काय. ऐ